रामदुर्गावर मित्रांनो थोड्याफार प्रमाणात असे तटबंदीचे अवशेष सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। फार काही खूप मोठ्या प्रमाणावर वास्तू वगैरे या किल्ल्यावर आता अस्तित्वात नाहीत किंवा मोठ्या प्रमाणावर तटबंदी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही। अगदी थोड्याफार प्रमाणात अशा प्रकारचे चौथरे आपण इथं पाहू शकतो। चौथऱ्यांचे थोडेफार अवशेष शिल्लक आहेत। हा किल्ला तसा अर्धवट स्थितीत बांधकाम राहिलेला हा किल्ला आहे मित्रांनो। आणि या किल्ल्याच्या बांधकामाबद्दल एक आख्यायिका आहे मित्रांनो स्थानिक लोकांमध्ये। या किल्ल्याचं बांधकाम सुरू असताना या किल्ल्यावर काचा आढळून आल्या होत्या खोदकामामध्ये आणि तत्कालीन रूढीप्रमाणे एखाद्या ठिकाणी जर काचा आढळून आल्या तर भविष्यात आपण त्या ठिकाणी शत्रूकडून कच खाऊ शकतो अशी त्या काळात एक समजूत रूढ होती। त्यामुळे या किल्ल्याचं बांधकाम अपूर्ण राहिलं आणि त्यानंतरच मग याच्या जोडीला तो आपल्याला जो पाठीमागे पाहायला मिळतोय तो घेरा पालगड या किल्ल्याचं नंतर बांधकाम झालेलं आहे।